बलात्कारी अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना दुसरा धक्का। चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। अशोक खरातचा आर्थिक व्यवहारात त्यांच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा। रुपाली चाकणकरांचं ट्विट। गोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। अजूनही काही तक्रार दाखल होण्याची शक्यता। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींकडून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट। चाकणकर सर्व रॅकेट चालवत असल्याचं दिसतंय, त्यांना सह आरोपी करून अटक करा। रुपाली ठोंबरेंची मागणी। सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले। केसरकर, चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड्स तपासा। अंधारेंची मागणी। गोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची पोलिसांकडून तपासणी। प्रायव्हेट गाडीतून आलेल्या पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। याआधीच एसआयटी कडून खरातचं कार्यालय सील। देशात लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे। संकटाचा यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका, लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्यावर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय। कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाही। दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही, पक्षातील वरिष्ठांची भूमिका। सूत्रांची माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळांचा मला फोन 2 ते 4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। व्हिडिओत सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मुंबईकरांना लवकरच स्वस्त वीज मिळणार। ग्राहकांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळणार। राज्य वीज नियामक आयोगानं इंधन अधिभार निश्चित केल्यानंतर लाभ मिळणार। राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिवमध्ये जोरदार पावसाच्या सरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता। मुंबईच्या कोस्टल रोडवरील जय होच्या धूनचा रहिवाशांना त्रास। म्युझिकल रोड रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। पुण्यातील आंबेगाव उपविभागीय कार्यालयात एसीबीची मोठी कारवाई। लाच घेताना प्रांत अधिकारी गोविंद शिंदेंना रंगेहात अटक। सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई।